श्रमिक विद्यापीठ स्थापन झाले आणि श्रमिक विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक ट्रेनिंग व्यवसाय प्रशिक्षण दिले जाऊ लागले, जेणेकरून लोकांच्या हाताला काय मिळेल, काम मिळेल, रोजगार मिळेल आणि मग लोक स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतात. आणि ही योजना 2002 पर्यंत अतिशय उत्कृष्टरित्या चालली आणि त्यावेळेचे पंतप्रधान भारताचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण देशभरात ही योजना सुरू झाली पाहिजे असं सरकारने ठरवलं आणि पूर्ण देशामध्ये जवळपास 240-42 ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेचं नाव काय झालं, जन शिक्षण संस्था. हे पूर्वी नाव काय होतं, श्रमिक विद्यापीठ. आणि मनुष्यबळ आणि शालेय शिक्षण विभागाच्या सहकार्यातून ही योजना साधारण 2015 पर्यंत चालली आणि 2015 साली सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आल्यानंतर श्रमिक विद्यापीठ स्थापन झालं आणि कौशल्य विकास मंत्रालय स्थापन झालं आणि ही योजना मनुष्यबळ विकास मंत्रालयातून कशात आली, कौशल्य विकास मंत्रालयात. तेव्हापासून